एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू आहे आणि ही पडताळणी KYCच्या स्वरूपामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. लाडकी बहीण योजनेची KYC जर केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ता येणार नाही. हप्ता सुरळीत मिळावा यासाठी KYC करणं बंधनकारक आहे, असं राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा परिपत्रकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली असेल. परंतु मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जी साईट डिक्लेअर केली लाडकी बहीण महाराष्ट्र वगैरे gov.in जी काय असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ती वेबसाईट आपण ज्यावेळेस ओपन करतो त्यावेळेस मात्र त्या साईटवरती काम करताना अनेक अडचणी येत आहेत. अनेक माध्यमातून असं सांगण्यात येतं की लाडकी बहीण योजनेची KYC करत असेल तर सकाळी करा, रात्री करा, संध्याकाळी करा किंवा 11च्या नंतर करा. तुम्ही कोणत्याही वेळेत लाडकी बहीण योजनेच्या साईटवरती जा, सेम प्रॉब्लेम येतोय. लाडकी बहीण योजनेची KYC होत नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत हे त्रस्त आहेत. भीतीदायक त्यांच्या मनामध्ये वातावरण निर्माण झालंय की बाबा आमची जर KYC जर झाली नाही तर आम्हाला पैसे येणार नाही, त्यामुळे आम्ही या योजनेतून बाद होऊ, त्यामुळे आमची KYC करून घ्या लवकर लवकर. ज्यावेळेस सायबर कॅफेवाले जसे मार्केटमधून जरी फिरत असतात किंवा गावोगावी प्रत्येक ऑनलाईनची जी कामं करणारी जी माणसं आहेत त्यांना एखादी लाडकी बहीण जी लाभार्थी मिळाली तर ती नेहमी सांगते आमची KYC कधी होणार, करून द्या. पण मात्र ऑनलाईन पद्धतीने अडचणीमुळे ती होत नाहीत. त्यामध्ये महत्त्वाचा एक एरर म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, तो म्हणजे OTPचा एरर. OTP तुमच्या मोबाईलवरती येत नाहीत, हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतोय. त्याचबरोबर त्या वेबसाईटवरती खूप ट्रॅफिक आहे, त्यामुळे पुन्हा तुम्ही ट्राय करा असा मेसेजसुद्धा या ठिकाणी येतोय. असे दोन जे महत्त्वाचे एरर आहेत ते सर्वांना या ठिकाणी दिसतात. आणि एक नवीन एरर या ठिकाणी तुमच्यासमोर आता डिटेक्ट होताना दिसतोय. एक 4-5 दिवसापासून तो येतोय आणि त्यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलंय की हा आधार कार्ड क्रमांक, मी स्क्रीनवरती तो दाखवतोय बघा, हा आधार कार्ड क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. बघा, आता एक लक्षात ठेवा, हा जो मेसेज तुम्हाला मिळतोय किंवा येतोय याचा अर्थ असा होतो की तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत. लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी यादी आहे या लाभार्थीमध्ये हा आधार कार्ड क्रमांक कनेक्ट नाहीये किंवा समाविष्ट नाही. त्यामुळे याचा अर्थ लगेच असा निर्माण होतो की बाबा ही जी लाभार्थी आहे ही लाभार्थी या योजनेपासून बाद आहे. पण मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की या अगोदर मागील हप्ता सुद्धा लाभार्थ्यांना त्या लाभार्थ्याला मिळालाय. म्हणजे काही लाभार्थी असे आहेत की त्यांना आत्तापर्यंत जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली त्या पहिल्या हप्त्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक हप्ता व्यवस्थित येतोय, काहीही अडचण नाहीये आणि त्याची आर्थिक स्थिती सुद्धा नियमामध्ये बसते. ज्या काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही नियम सांगितले होतं त्या नियमामध्ये ती व्यक्ती बसते, नियमित हप्ता मिळतोय. पण त्या महिलेला सुद्धा असा मेसेज येतोय की तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही किंवा या यादीमध्ये तुमचं आधार कार्ड समाविष्ट नाहीये. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की हा साईटचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही, योजनेचा नाही. लक्षात ठेवा, तुम्ही ऑलरेडी या योजनेचे लाभार्थी आहात, तुम्हाला हप्ता सुद्धा मिळणार आहे. पण हा जो प्रॉब्लेम येतोय हा साईटचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये. आणि मुळात 2 महिने तुम्हाला या योजनेची KYC करण्यासाठी दिलेले आहे. पुढचा हप्ता तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये मिळणार, जे लोक पात्र आहेत ते. त्यामुळे पुढचे 2 हप्ते गडबड होईल, मिळणार नाही, तुम्ही बाद होणार, असं काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला 100% या योजनेमध्ये तुम्हाला समाविष्ट ठेवलं जाईल जर तुम्ही KYC मध्ये सांगितलेल्या नियमामध्ये बसत असाल तर. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो महिलांच्या मनामध्ये एक भीती होती की बाबा मला या योजनेपासून बाद केलं की काय, इथं आधार कार्ड माझा समाविष्ट नाही आहे, यादीमध्ये नाही आहे, पात्र नाही, असं सगळं मेसेज वगैरे येतात, OTP येत नाही, ट्राय अगेन. तर हे जे काही एरर येतात त्या एररचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे साईटचा प्रॉब्लेम. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार, काळजी करायचं कारण नाही. आणि ज्यांना मागचे 2 हप्ते आलेलेच नाहीत ते मात्र या योजनेमधून बादच असणार, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी भीती बाळगायची नाहीये. मी स्क्रीनवरती एक मेसेज दाखवतोय, हा जो नंबर तुम्हाला दिसतोय हा नंबर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही अडचण येत असतील तर त्यावरती कॉल करायचं आहे, त्यांना विचारायचं आहे, यासाठी दिलेला आहे. मग माझं मत असं आहे की बाबा जास्तीत जास्त त्या साईटवर काम करण्यापेक्षा त्या नंबरवर काम करायला काहीच हरकत नाही आहे. सरकारला जास्तीत जास्त फोन करा, त्यांना त्रास द्या, त्यांना विचारा आमचे पैसे कधी मिळणार, त्याचबरोबर आमची KYC होत नाही, कधी साईट्स व्यवस्थित करून द्या. हे काय म्हणजे ज्यावेळेस जास्त तक्रारी जेव्हा जातील ना त्यावेळेस नक्की CM ऑफिसमधून त्यावरची दखल घेतली जाणार आणि लवकर त्यावरती मार्ग काढला जाणार. नाहीतर हा प्रॉब्लेम खूप दिवस तसा राहणार.
प्रॉब्लेम तो सॉल्व्ह 100% होणार आहे, पण शासनाला ते दाखवून देणं गरजेचं आहे. यासाठी महिलांनी एकत्र येऊन तहसील कार्यालय असेल, जे जे काही डिपार्टमेंट असेल त्या ठिकाणी जाऊन भेटा, सांगा, आमचं सॉल्व्ह करून द्या. कारण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये भांडल्याशिवाय, मागितल्याशिवाय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत महिलांच्या मनामध्ये जी भीती होती ती दूर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.